झेंड्याला तुम्ही मानता ना? हो, हो. अच्छा, मग दरवर्षी झेंड्यासाठी गावाला येतात? येतो येतो. अच्छा, अच्छा. पालखीसाठी झेंडा आणि गणपती. ओके, तीन 3 सण सण. मोठे असतात. हां, मग अच्छा अच्छा. फर्स्ट टाइम आला? अच्छा अच्छा. पाहिला नव्हता. हां, बरोबर. म्हणजे असा झेंडा कुठच्याच गावात नाही आहे. हो. पण हे असं एक वेगळंच असं वैशिष्ट्य आहे की ए बाळांनो, आपल्या किल्ल्याचं नाव काय सांगा रे? काय? अच्छा, घुमतारा. व्हेरी गुड. आणि छान बनवलाय आपल्या मुलांनी. हा छोटासा किल्ला बनवलाय, घुमतारा. आमची आई आता तुळशीच्या बीजामध्ये सारवतोय. आज संध्याकाळी तुळशीचे मुग आहे, तर आता तुळशीच्या लग्नाची तयारी सुरुवात केलेली आहे. पूर्ण गावातली प्रत्येकातली एक एक 2-2 गुरं आहेत. हो, हॅलो. आता आम्ही चाललोय मांदिनीचा झेंडा बघण्यासाठी खास. किती वर्षांनी आम्ही झेंडा बघितला नाही अशा प्रकारे झेंडा झेंडा बघायचा आहे. सर्व चाललोय झेंडा बघायला. तर मित्रांनो बघा, इकडे समोरच झेंड्याचं आगमन आहे. ते समोर झेंडा आहे. अशा प्रकारे बघा इकडे झेंडा आहे. आणि काय उभं केलं दर्शन? हो, विश्रांती पाहिजे एकाले श्रीकाल कबा बैरी अरे खेळांच्या बाहेर दुसल्याशिवाय थोडी होणार.
पिराची गेट आहे ना तिथे उभी राहा. मग तिथे इकडून जाताना तिकडे पुढे जाताना अरविंद चालू कर चल. 18 बा आई बरे आहो ना. हो विश्रांती पाहिजे काय काले श्रीकाल कबा बैरी मासिकांचं घरदार माणूस साधू बाराशे ताण्यात बसण्यात धंद्यात देशे देवा आवाज म्हणजे एक बोला कार्तिकीला झेंडा निघतो. त्या झेंड्याचं महत्त्व म्हणजे आता आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला आपले पुजारी आहे त्यांच्या गावातले त्यांचं परिचय आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. मी माझं आयुष्यातलं माझं शेजारी जवळ गाव असूनसुद्धा मी झेंडा फक्त नावाने ऐकलो आहे, परंतु आज प्रत्यक्षात झेंड्याचं दर्शन झालं माझं. तर आपल्याला थोडक्यात झेंड्याबद्दल आपल्याला बाबा आपल्याला सांगणार. बाबा तुमचं नाव काय सांगा. माझं नाव यशवंत बागुजी पोस्टुरे. मी माधुली बायतोडीतला रहिवासी आहे. आणि हा आमचा महादेवाचा जो उत्सव आहे, आमच्या देवळामध्ये महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर असल्यामुळे कार्तिकी त्रयोदशीला त्याचं आम्ही झेंडा पूर्ण सर्व वाड्यांमध्ये फिरवतो. प्रत्येक आमची जी सीमा आहे त्या पद्धतीने त्या सीमेपर्यंत जातो आणि त्या प्रत्येकाला त्या सीमेमधले तिथे लोक जे आहेत आमच्या आजूबाजूच्या गावातले कवडोर रावटोल चिचगरवाले वगैरे अशा पद्धतीचे ते त्या लोकांना आम्ही सीमेपर्यंत नेतो. त्या लोकांचे नवस वगैरे नारळाचं फळ वगैरे सर्व आमच्या झेंड्याला देतात आणि त्यांची मनोकामना पण पूर्ण करत असेल म्हणून याच्यावरती त्यांचा विश्वास आहे. आणि आमच्याही वाडीमध्ये तसेच सगळ्या मुलांचं वगैरे पण असंच आहे की काही नाही काहीतरी झेंड्यासाठी ते प्रसाद नारळ वगैरे सर्व आम्ही अशा पद्धतीने प्रसाद नारळ विडा अशा पद्धतीने ठेवतो आणि ते त्यांना नवस करून म्हणून त्यांचे आपण पाळणूक करतो आणि देवाला फार मानतो. आणि त्या हिशोबाने महादेव देव आहे आमच्या वाडीतील सर्व लोकांना म्हणजे सामील आहे आणि त्यांच्या पाठीवर सादर उभा असतो, त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. अशा पद्धतीचा महादेवाचा वैशिष्ट्य आहे. आणि कधी अडीअडचण काय आल्या तरी पण त्याला आम्ही गाराणे गातो आणि तोही ते पार पाडतो. कधी कोणाला तुमच्या आकेला आपला गारण घातला धावून गाराणे गाऊन त्या आमच्या आकेला धावतो. अशा पद्धतीचा झेंड्याचा मोठा आमच्या वैशिष्ट्य आहे. आणि आजूबाजूचे लोक पण आमच्या झेंड्यासाठी काही लोक येतात. बांदोल आमकोल खरवते चिचगर वगैरे इकडचे सर्व जावळ्याचे पण येतात. पण आज पहिल्यांदा जावळ्याच्या मायारोशीन येतात. नाही मला ऐकून आहे जावळ्याच्या पण सगळ्या मायारोशीन वगैरे लोक येतात इकडे. जेवढ्या मायारोशनी गेली येतात आमच्या आजूबाजूच्या गावात त्याही आमच्या देवाला नारळ आणि श्रीफळ आरती वगैरे सर्व देतात. अशी त्यांची पण एक परंपरा आहे, कोण असा विसरत नाही. अशी एक मोठी लीला आहे महादेवाची असे आम्ही गृहीत धरतोय. बरोबर. आणि तुम्हाला देव तुमचा प्रसन्न आहे म्हणून आपण एवढे मुंबईकर सर्व एकजुटीने येतात. चला तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल आणि या सणानिमित्तानं तुम्हाला सर्वांना गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. मी आता मांदिवली गावातील रहिवासी आणि आपले समाजसेवक आहेत मांदिवली गावचे दादा. आपण या झेंड्याबद्दल काय माहिती सांगाल. तुमचं नाव सांगा पूर्ण. माझं नाव चंद्रशेखर रामचंद्र वेद पाठक, मांदिवली उपसरपंच, मांदिवली भैरी ग्राम कमिटी सेक्रेटरी.
आज या झेंड्याबद्दल मी जी थोडीशी माहिती सांगतो ती अशी आहे की सर्वच गावामध्ये होळीच्या वेळेला सर्व गावात पालख्या फिरतात, काट्या फिरतात. पण आमच्या इथे नदीच्या पलीकडे श्री भैरी भवानीचं मंदिर आहे. तसेच महादेवाचं सुद्धा लोकेश्वराचं मंदिर आहे. आणि होळीच्या वेळेला आपल्या इथं भैरीची आमची पालखी फिरते. तसेच महादेवाची काठी ही कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गावात फिरते. महादेवाच्या कार्तिक शुद्ध द्वादशीला रात्री 10-11 वाजता आमचे तुळशीची लग्ने लावून आमच्या गावातील सर्व मंडळी रात्री देवळात पोहोचतात. तिथे आमच्या महादेवाची जे झेंडा ज्याला म्हटलं जातं ती काठी आहे तिला रात्री सजवून रात्रभर तिथे खेळून नाचून सकाळी पहाटे आमच्या त्या काठीला झेंड्याला सजवून पूर्ण आमच्या गावातील लोक पहाटे 5 वाजता बाहेर पडून पूर्ण गाव तेव्हापासून प्रत्येक वाडी सावंतवाडी आमची असो, बाईतवाडी, मोहल्ला असो, बाजारपेठपासून सर्व वाड्यानं बौद्धवाडी, ब्राह्मणवाडी अशी दिवसभर पूर्ण दर्शन घेऊन रात्री ती आमच्या कौडोल रावतोलच्या सीमेवर जाते. तिथे कौडोल रावतोलची माणसंसुद्धा तिथे पूर्ण अगदी आतुरतेने त्याची किती वाजले रात्र झाली वाट पाहत असतात. आणि तिथं आमची रावतोलच्या इथं आमची शिवा आहे, हद्द आहे, तिथं आम्ही पूजा करून पूर्ण ती काठी आमच्या मंदिराच्या पलीकडे पनळी बौद्धवाडी आहे. त्या बौद्धवाडीसुद्धा रात्री 10 ते 11 वाजले तरी भाविक आतुरतेने बौद्ध समाजाचे असूनसुद्धा वाट बघत असतात. तर मांदिली गावाचं बौद्ध समाज असो, आमचा मराठी समाज असो, मुस्लिम समाज असो, ब्राह्मण समाज असो, सोनार समाज, संपूर्ण जातीचे आम्ही एकोप्याने राहतो. आणि हे सर्व एकोप्याचं दर्शन तर बौद्धवाडीच्या इथं आम्हाला पूर्णपणे पाहायला मिळतं. आणि असा या झेंड्यापासून आमच्या या झेंड्यासाठी मुंबईतनं आमचे नवी पूर्ण मंडळ जे आहेत ते येतात. पूर्ण दिवसभर मुंबईत लोक चप्पल घालून फिरतात, पण झेंड्याच्या दिवशी आमची मुंबईतनं येणारी सर्व मंडळी, मुलं असो की म्हातारे, बिन चपलाने अनवाणी अख्ख्या गावात फिरतात. ही एक आमच्या महादेवाची त्याला ऊर्जा भेटते. आणि अशा प्रकारे आज आमच्या इथे सर्व चांगला सण साजरा केलो. सर्व आमच्या ज्या माहेरवाशिनी आहेत या ते पूर्ण परिसरातल्या अगदी केळशीपासून असो, कौडोल, रावतोल, आमकोल, वांडोल, अगदी जावळ्यापासून असो, चिचगडपर्यंत या सणाला इथे आज उपस्थित राहतात घरोघरी. आणि हा मस्त चांगल्या प्रकारे आमच्या इथे हा सण साजरा केला जातो. आणि फक्त मला वाटतं आमच्या दापोली तालुक्यात म्हणा किंवा मंडणगड तालुक्यात म्हणा, फक्त कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आमच्या मांदिवली गावातच ही आमची एक चांगली परंपरा आहे. कारण इथे 2 मंदिर आहेत. हा महादेवाचा झेंडा निघतो. महादेवाचं मंदिर असल्यामुळे कार्तिक शुद्ध त्रयोदशीला मांदिवली येथे हा सण उत्साहात साजरा होतो. बाकी कोणत्याही गावात असा सण हा होत नाही. आणि याला सर्वांची ऊर्जा आमच्या महादेवाचा त्याला सर्वांच्या पाठी आशीर्वाद आहे. त्याच्या यांनी सर्व व्यवस्थित चाललेलं आहे. धन्यवाद. तुम्ही महादेवाची आणि गावाची चांगली माहिती दिलीत आणि खरोखरच माहिती पटण्यासारखी आहे. आणि पारंपरिक रिवाजाप्रमाणे वडिलोपार्जित जी प्रथा आहे ती तुम्ही आजपर्यंत टिकवून ठेवल्या आहे, चालवत ठेवल्या आहे. तर तुम्ही ही प्रथा शेवटपर्यंत लहान मुलांपर्यंत ही पोहोचली पाहिजे यासाठी तुमची माहिती आम्हाला खूप चांगली व्यवस्थित दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि मी तर सांगतो ना, माझ्या आयुष्यातला पहिला झेंडा आहे. मी खास तर मित्रांनो आता आपण झेंड्याजवळ आलेलो आहे. आणि झेंड्याचं हो साहेब नमस्कार. झेंड्याचं दर्शन झालेलं आहे. आणि झेंड्याची मिरवणूक तुम्हाला थोडक्यात गावातून आणि वाडीतून जाणार आहे. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की कारण का झेंडा हा उत्सव बघा कशा पद्धतीने साजरा केला जातो. आणि मुंबईकर सर्व अगदी आनंदमय वातावरणात भावुक होऊन देवाच्या दर्शनासाठी खास गावाला आलेले असतात. आणि आपल्या घरोघरी जाऊन आपल्या देवीला विश्रांती बाजू एकाले श्रीकांत बाबारी पैसा म्हणजे एक नारद गोला
मांडव करायला पहिले अरे वारक्यात न्यायचं बांधून ठेवतो. नितीन कारेकर विश्रांती पाहिजे काले श्रीकांत कबाबैरे. नितीन कारखान्याचं. अरे खेळांच्या बाहेर दुसऱ्याशिवाय थोडी होणार. 8:30-9 पर्यंत. आई नमस्कार आई. आई बरे आहेत ना? बरं आई, तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबई. हे तुमचं गाव आहे? हो. हे तुमचं मूळ घर आहे? हो. अच्छा अच्छा. मग आज कशासाठी आलात तुम्ही? ते झेंडा होता ना त्यानिमित्ताने. अच्छा, झेंड्यासाठी आलात? झेंड्यासाठी आलो. मग एवढे झेंड्याला तुम्ही मानता ना? हो, हो. अच्छा, मग दरवर्षी झेंड्यासाठी गावाला येतात? येतो. अच्छा. पालखीसाठी झेंडा आणि गणपती हे ओके, तीन तीन सण सण. मोठे असतात. हां, मग तुम्ही काय झेंड्याबद्दल काय वैशिष्ट्य काय सांगाल? वैशिष्ट्य काय नाही, येतो आपली श्रद्धा आहे आमचं आणि गावचं यायलाच पाहिजे ना आपल्याला, त्याशिवाय बरं. आपल्याला कसं कळणार ना. बरं बरं बरं. धन्यवाद. एवढीच माहिती घ्यायची होती. तुम्ही सुद्धा झेंड्यासाठीच आलात? अच्छा अच्छा. फर्स्ट टाइम आलात? आम्हाला काही कल्पना नव्हती, अच्छा अच्छा. कधी पाहिला नव्हता, पहिल्यांदाच बघितलं. तुमचं माहेर घर? हे आमचं सासर आहे. हे सासर आहे? अच्छा अच्छा. हां हां चिखलवाले कार्यकर. हां कार्यकर. काय नाही म्हणजे काय आहे माहिती का, मी पण इकडं पहिल्यांदाच आलो आहे. माझं शेजारी गाव आहे जावळे. तर मी पण झेंडा कधी पाहिलं नाही, तर मी मुद्दाम विचारलं झेंड्याचं वैशिष्ट्य काय आहे, कारण काय झेंडा आपण कधी पाहिलंच नाही, काय नेमका असं ते. फर्स्ट टाइम पाहिलं. अच्छा अच्छा हा जो अच्छा. झेंडा जो आहे ना, हा फक्त आमच्या मांजुली गावातच आमच्या सातवाडीवरचा झेंडा निघतो. हां बरं बरं बरं. म्हणजे असा झेंडा कुठच्याच गावात नाहीये ही हो प्रथा. हो हो. पण हे असं एक वेगळंच असं वैशिष्ट्य आहे की दिवाळीनंतर मोठा हा आमचं कार्तिक शुद्ध त्रयोदशीला झेंडा निघतो. अच्छा अच्छा. तर त्याचा आमचं म्हणजे हा आमचा महादेवाचा झेंडा आहे. हां महादेवाचा. हा हां बरोबर महादेवाचा झेंडा. बरोबर. आणि आमच्या होळीला शिमग्यात होळीला आमची पालखी असते भैरी देवाची. अच्छा अच्छा. आणि हा आमचा महादेवाचा झेंडा आहे हा. ओके. तर हा दरवर्षी आमच्या सातवाडीत हा झेंडा फिरतो हा. अच्छा अच्छा. सकाळी आम्ही 4-5 वाजता आम्ही झेंडा बैरीच्या देवळातून बाहेर महादेवाच्या देवळातून बाहेर काढतो. तो डायरेक्ट सावंतवाडीवर जातो. सावंतवाडीवर तो नंतर मग तिकडनं बौद्धवाडी, अनंतवाडी, ब्राह्मणवाडी घेऊन बाजारपेठ घेते. बाजारपेठ घेऊन नंतर तो ढोपरोबाशी जातो. ढोपरोबाशी जाऊन परत बाईतवाडीवर जातो. बाईतवाडीवरनं परत मग तो रावतोलच्या सीमेवर जातो. अच्छा अच्छा. आणि मग तिथून तो क्रॉस करून पनवेलच्या सीमेवर जातो. आणि पनवेलवरनं मग तो परत मंदिरात जातो. अच्छा अच्छा. असं ह्या झेंड्याचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य आहे. तर बाबा तुमचं नाव काय म्हटलं? माझं नाव अंजन कुमार कारेकर. कार्यकर. धन्यवाद. तुम्हाला भेटून माहिती दिल्याबद्दल खूप खूप तुमच्या मनापासून आभार. आणि इकडे सुद्धा युट्यूबर आहेत आपले कार्यकर भाऊ. हो, आणि माझाच मुलगा आहे तो. हां त्यांचाच मुलगा आहे. आणि माझं गाव जावळे समोर. आहे तुम्ही आम्ही इथलेच काय? अच्छा, हा समोरचा घर. खूप वर्षांनी गावी येता तुम्ही? त्यांच्या सून आहेत त्या. वर्षांनी गावी येता ना तुम्ही? आम्ही हां हां 3-4 वेळा. बरं बरं बरं. गणपती ठीक आहे. हो ना. अच्छा अच्छा अच्छा. होळी गणपती नाही, कारण गावची परंपरा जपली पाहिजे. आणि आपल्याला काय मुलांना दाखवू तर मुला पुढे भविष्यात येऊ शकतात. हां नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. काही मुलांना विचार तुमचं गाव कुठला, ते पण म्हणजे आमचं गाव आम्हाला माहितीच नाही, अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही अजून ही जी परंपरा जोपासली. हो हो वाडवडिलांची आम्ही जपलेली आहे. बरं बरोबर. चला भाऊ येतो. आई चला धन्यवाद. हां 5-6 दिवस स्वतःकडून इकडे येतो. 5-6 दिवस ना. बरं बरोबर. देवासाठी यावंच लागतं ना. चला मग. हां हां धन्यवाद. हो चला मी फोन करतो. हां ओके बाय बाय. चला तर मित्रांनो आता आपण इथे एंड करतोय. सगळे मुंबईकर चाकरमनी या ठिकाणी झेंड्यासाठी खास मुंबईवरून आवर्जून इकडे येतात, कारण की त्यांची श्रद्धा आहे. मनामध्ये श्रद्धा भावना असल्याने. कीर्तेश चव्हाण आणि माझा भाचा येडा मंदार चव्हाण ना, तो पण खरेटकर मंदार खरेटकर तो आला नाही. बऱ्यापैकी सगळे मुलं ये बाबू ये. असे आपले हे सगळे जवळचे नातेवाईकच आहेत, भाचं वगैरे आहेत. भाचा पण आला नाही. पण मी पहिल्यांदाच आज जवळजवळ 30-40-50 वर्षांनी मी आज पहिल्यांदाच झेंडा बघतोय. झेंड्याचं दर्शन झालं आणि इकडे मुंबई
झेंडेकर सगळे चाकरमाने आल्याबद्दल मला वाटतं खूप अभिमान वाटतो की ही परंपरा या तरुणांनी जोपासलेली आहे. मी आता एंड करतोय. तर मित्रांनो, आजच्या झेंड्यासाठी सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि जर बाजूला असाल जी बाजूला घंटी आहे तिला क्लिक करू, आम्हाला चांगला प्रतिसाद द्या. चला तर भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर, आपली काळजी घ्या. किती चल.